नमस्कार. अर्थचिंतन 19मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि या भागात मी बोलणार आहे SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन आणि रिटायरमेंट प्लॅनिंग यांच्या संबंधांबद्दल. SWP हा शब्दसुद्धा SIP आणि STP सारखाच आपल्या परिचयाचा आहे. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी SWP हे ऐकलं असेल की SWP नावाची एक टर्मिनॉलॉजी आहे म्युच्युअल फंड्समध्ये. आणि SWPचा वापर जनरली आपण फिक्स्ड मंथली इन्कम घेण्याकरता आपल्या इन्व्हेस्टमेंटमधून करतो असं आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या ऐकिवात असेल, पण त्याचे डिटेल्स माहीत नसतील किंवा खरोखर SWP कसं काम करते हे माहीत नसेल. माझ्याकडे ज्या ज्या लोकांच्या लमसम इन्व्हेस्टमेंट्स आहेत, ज्याच्यातून मी त्यांना SWP करून दिलं आहे, त्यांना याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. माझ्याकडे असे काही क्लायंट आहेत ज्यांच्या SWP मागची 3, 3.5, 4 वर्ष सुरू आहे आणि त्यांना दर महिन्याला एक ठराविक रक्कम त्यांच्या लमसम इन्व्हेस्टमेंटमधनं आजपर्यंत मिळत आलेली आहे. तर हे खरोखर कशा पद्धतीनं काम करतं, रिटायरमेंट प्लॅनिंग करताना SWPचा फायदा आपण म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून कसा करून घेऊ शकतो, याच विषयावर मी आत्ता थोडंसं बोलणार आहे आणि आपण त्याची काही डिटेल्स समजून घेऊ. सो लॉंग फॉर्म तर आपल्याला माहिती आहे, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. आता SWP हे रिटायरमेंट प्लॅनिंगशी संबंधित कसं, तर साधारणपणे आपलं रिटायरमेंट एज आपण जे 60, 62, 65 जे काही असेल ते ठरवल्यानंतर पकडतो. आणि मग आपली जी सर्वात मोठी टॉप प्रायोरिटी असते की मी ॲक्टिव्हली रिटायर झाल्यानंतर माझ्या नोकरी किंवा व्यवसायातून मला एक ठराविक रक्कम दर महिन्याला आली पाहिजे माझे खर्च पूर्ण करण्याकरता किंवा माझी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करण्याकरता. तर ती रक्कम कशी येऊ शकते याबाबतचं प्लॅनिंग त्याच्या आधीची 15-20 वर्ष प्लॅन करून म्युच्युअल फंडच्या माध्यमातून करता येतं. आणि ज्या ग्रोथ इक्विटी फंडमध्ये मी रिटायरमेंट प्लॅनिंग हा गोल समोर ठेवून प्लॅन करून अमाऊंट इन्व्हेस्ट करत राहतो, मग ती लमसम इन्व्हेस्टमेंट असेल, लमसम इन्व्हेस्टमेंट करून त्याची STP लावली असेल किंवा रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी वेगळी SIP सुरू केली असेल आणि तो फोलिओ मी रिटायरमेंट प्लॅनिंग या गोलला असाईन केला असेल, तर आपल्याला निश्चितपणे समजू शकतं की मग जेव्हा माझा कॉर्पस त्या पद्धतीचा क्रिएट होतो जो मला रिटायर होताना आवश्यक होता, तो एका वेगळ्या फंडमध्ये ट्रान्सफर करून तिकडनं मला महिन्याकाठी एक ठराविक रक्कम जी मी टार्गेट ठेवली होती, जी मला हवी होती, ज्याची मला आवश्यकता होती, अशी अमाऊंट दर महिन्याला विड्रॉ करू शकतो, ज्याला सिस्टमॅटिक विड्रॉल असं म्हणतात. आणि या प्लॅनिंगला ॲज अ कॉन्सेप्ट सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणतात. सो हाऊ डज इट ॲक्च्युली वर्क? फॉर एक्झाम्पल एक केस स्टडी घेऊया की सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, फॉर एक्झाम्पल एखाद्याचं वय 40 आहे, तो व्यावसायिक आहे आणि त्याने असं ठरवलं आहे की माझं रिटायरमेंट एज हे 65 आहे माझ्याकरता, म्हणजे त्याच्या हातात 25 वर्ष आहेत. आता 25 वर्ष त्याला रिटायरमेंट प्लॅनिंग हा गोल समोर ठेवायचा आहे आणि प्लॅन करायचा आहे. म्युच्युअल फंड्समधनं हे जर प्लॅन करायचं असेल तर त्याच्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. एक तर त्याने 2-3 चांगले फंड्स निवडून त्याच्यात कन्सिस्टंटली SIP करावी, जो फंड ग्रोथ फंड असावा, आणि ते फंड्स ट्रॅक करत राहावेत तब्बल 25 वर्ष. दुसरं असं आहे की ज्याला SIP करायची नाही आहे किंवा तो SIP करता कम्फर्टेबल नाही आहे किंवा SIP वेगळ्या गोलला लावली आहे. इथे मी या गोलसाठी लमसम हा ऑप्शन निवडला आहे. मी लमसम इन्व्हेस्टमेंट ग्रोथ फंड्समध्ये करत राहतो आणि ती ट्रॅक करतो 25 वर्ष. आणि तिसरं की मी लमसम इन्व्हेस्टमेंट डेट फंड्समध्ये करतो आणि मग तिकडनं सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन त्याला लागू करतो, म्हणजे STP, जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला. सो या तिन्ही ऑप्शन्समधनं मी माझा रिटायरमेंट कॉर्पस 40व्या वर्षापासून ते 65व्या वर्षापर्यंत क्रिएट करू शकतो. ॲट दी एंड ऑफ द 25th इयर, जेव्हा मी 65 वर्षांचा असेन त्यावेळेला माझा एक कॉर्पस क्रिएट झालेला असतो, जो कॉर्पस मी एका हायब्रिड फंडमध्ये किंवा डेट फंडमध्ये ट्रान्सफर करतो, स्विच करतो आणि तिकडनं मला जशी फ्रिक्वेन्सी हवी आहे ती फ्रिक्वेन्सी निवडून रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी SWP सुरू करतो. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर जनरली आपण बघतो की SWPकडे पेन्शनसारखं पाहिलं जातं. ठराविक रक्कम दर महिन्याला हवी आहे आणि जी मुळात पेन्शनची सुद्धा कॉन्सेप्ट आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी. सो पेन्शन हे साधारणपणे दर महिन्यालाच येतं, पण सगळेच जण दर महिन्याला काढतात अशातला भाग नाही आहे. हे ज्याच्या लिक्विडिटीवरती आणि इतर इन्कम सोर्सेसवरती अवलंबून असतं. सो
SWP मी मंथलीसुद्धा फ्रिक्वेन्सी ठेवू शकतो, क्वार्टरली फ्रिक्वेन्सी ठेवू शकतो, हाफ इयरली ठेवू शकतो आणि ॲन्युअलसुद्धा ठेवू शकतो. माझ्याकडे एक क्लायंट असा आहे ज्यांनी SWPची ॲन्युअल फ्रिक्वेन्सी ठेवलेली. त्याचं मंथली SWP 20,000 रुपये आहे आणि 20,000 गुणिले 12 म्हणजे 2,40,000. पुढल्या महिन्यात त्याची ॲन्युअल SWP 2,40,000 रिडीम होईल आणि त्याच्या अकाउंटला ते पैसे क्रेडिट होतील. म्हणजे तो वर्षातनं एकदाच SWP करतो. याची स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आपल्याला द्यायची असते जी आम्ही देऊन ठेवलेली आहे. त्यामुळे दरवर्षी एप्रिलमध्ये 5 तारखेला 2,40,000ची 20,000 महिन्याला इंटू 12 असे 2,40,000ची त्याची SWP विड्रॉ होते. ते त्याच्या हायब्रिड फंडमधून रिडीम होतात आणि ते त्याच्या अकाउंटला क्रेडिट होतात आणि मग तो ते वर्षभर वापरतो. आता मी जसं म्हटलं एकच क्लायंट आहे, कारण मॅक्सिमम क्लायंट्स SWP घेणारे हे इधर मंथली फ्रिक्वेन्सीज आहेत किंवा क्वार्टरली फ्रिक्वेन्सीज आहेत. आता याच्यात सुद्धा समसमान आहेत. काही जणांना क्वार्टरली फ्रिक्वेन्सी आवडते की एक चंक रक्कम, चांगली रक्कम हातात येते. ठीक आहे, उदाहरणार्थ 20,000 महिना आहे तर मला दर 3 महिन्यांनी 60,000 रुपये अमाऊंट माझ्या अकाउंटला क्रेडिट होते आणि मला 60,000 अमाऊंट ही पुरते 3 महिन्यांकरता. आता 60,000 अमाऊंट पुरायला सुद्धा तुमच्याकडे इतर इन्कम सोर्सेस पाहिजेत. तसंच इतर ठिकाणाहून म्हणजे माझ्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत तिकडनंही मला रेग्युलरली पैसे येतात असंही पाहिजे, किंवा माझा खर्च तितका कमी पाहिजे की बाबा मी 20,000 जे म्हटले ते मला पुरतात. मग त्या खर्चात काय काय घटक येतात हेही फार महत्त्वाचं आहे की 20,000 रुपये खर्च पुरायला त्यात घटक काय येतात. आता याच्यात माझी बेसिक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण येते आणि त्याच्याबरोबर छान चौकही येते. आता छान चौकीला काही लिमिट नाही. छान चौकी करता 50,000 सुद्धा पुरेसे आहेत आणि छान चौकी करता 1.5 आणि 2 लाख सुद्धा कमी आहेत. बेसिक खर्च याच्यासाठी 15,000 पण पुरेसे आहेत आणि बेसिक खर्च यासाठी 50,000 सुद्धा अपुरे आहेत. त्यामुळे त्या वेळेला त्या व्यक्तीला हे ठरवावं लागतं की असा एक आकडा मला हवा आहे की जो आकडा मला आलाच पाहिजे. माझं रोटी कपडा मकान ही निदान बेसिक गरज भागवाय. काही जण याच्यात मेडिसिनचा खर्चसुद्धा ॲड करतात. काही जण याच्यात सणवार, वाढदिवस, मॅरेज ॲनिव्हर्सरी हे सुद्धा ॲड करतात. काही जण याच्यात छान चौकही ॲड करतात, म्हणजे नीड्स आणि वॉन्ट्स दोन्ही ॲड करतात. सो हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो की मला SWPची रक्कम जेवढी हवी आहे तेवढा कॉर्पस क्रिएट करायला मला किती इन्व्हेस्ट करायला लागतील. म्हणजे परत हे रिव्हर्स कॅल्क्युलेशन होतं. थोडक्यात ज्याची त्याची रक्कम ही ज्याच्या त्याच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगप्रमाणे, नीड्सप्रमाणे, वॉन्ट्सप्रमाणे, ओव्हरऑल आउटलुकप्रमाणे ही बदलू शकते. पण ती क्रिएट केली जाऊ शकते. दर 3 महिन्यांनी एकदा काढली जाऊ शकते, महिन्याला काढली जाऊ शकते, इवन हाफ इयरली आणि ॲन्युअलीसुद्धा विड्रॉ केली जाऊ शकते. सो हा SWPचा बेसिक कॉन्सेप्ट आहे. आता आपण जे काही याच्यापूर्वी पण 2 डेटा पाहिले. पहिलं तर आपण SWPचं कॅल्क्युलेशन पाहिलं, ते परत बघूया की ज्याच्यात काय दाखवलं आहे. याच्यात 30 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि 30 लाख रुपयामधनं 10% रिटर्न्स एक्सपेक्टेड आहेत, जे आपण इथे पाहू शकतोय. आणि त्याच्यातनं महिन्याला 10,000 रुपयाची SWP लावली. सो असे 12 महिन्यांची SWP आपल्याला दिसतीये आणि 30 लाख हे इन्व्हेस्टेड आहे. आता ती अमाऊंट इन्व्हेस्टेड असल्यामुळे ती अमाऊंट वाढतही जाते आणि ॲट द सेम टाईम त्याच्यातनं दर महिन्याला 10,000चं रिडेम्शनही होत आहे. जेव्हा आपण विड्रॉवल म्हणतो तेव्हा म्युच्युअल फंडमध्ये टेक्निकली इट इज ट्रीटेड ॲज रिडेम्शन. ते रिडेम्शन म्हणून ट्रीट केलं जातं आणि अर्थातच त्याच्यामुळे त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लाँग टर्म कॅपिटल गेन हे दोन्ही अट्रॅक्ट होतात. दोन्हींच्या कंडिशन्स वेगवेगळ्या आहेत. 36 महिन्यांच्या आत जर मी विड्रॉ करत असेन आणि माझे पैसे डेट फंडमध्ये असतील तर मला डेट फंडचं टॅक्सेशन हे माझ्या इन्कम टॅक्स ब्रॅकेटप्रमाणे लागू होतं आणि तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स असतो. आणि 3 वर्षांनंतर जर मी विड्रॉ करत असेन तर तेच सगळी रक्कम ही माझ्या त्या वर्षीच्या इन्कममध्ये ॲड केली जाऊ शकते आणि मला लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा दर वर्षाला 1 लाख रुपयाच्या गेनपर्यंत माफ आहे. त्याच्यामुळे बरेच वेळा लाँग टर्म कॅपिटल गेनचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ज्याची 20,000 रुपये SWP आहे ती 20,000 SWP गुणिले 12 म्हणजे 2,40,000 विड्रॉ होतात. त्यातले 1 लाख रुपये माफ झाले म्हणजे त्याला 2,40,000वरती इन्कममध्ये ॲड करून टॅक्स नाही भरावा लागत, 1,40,000वरती टॅक्स भरावा लागतो, कारण ते रिडेम्शन आहे. पण हे झालं फक्त साधं कॅल्क्युलेशन. याच्यात अजून बरीच डिटेल्स येतात की तुमचा फंड ओव्हरऑल त्या 12 महिन्यात किती वाढला. आता 12 महिने म्हणजे एप्रिल टू मार्च फायनान्शियल इयर, आणि खरी ग्रोथ किती झाली.
त्याच्यासमोर तुम्ही रिडीम किती केलेत आणि मग लॉंग टर्म कॅपिटल गेन हा त्याच्यावरती कॅल्क्युलेट करावा लागतो. त्याच्यामुळे हे टेक्निकल कॅल्क्युलेशन्स आहेत. मी जेव्हा ॲक्च्युअल कॅपिटल गेनवरती व्हिडिओ करेन तेव्हा ही सगळी कॅल्क्युलेशन नीट समजावून सांगेन. तुर्तास सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपण दर महिन्याला विड्रॉ करत असू किंवा वर्षातनं 4 वेळा विड्रॉ करत असू तरीही कॅपिटल गेन टॅक्स त्याला अट्रॅक्ट होतो आणि आपल्या इन्कम टॅक्स ब्रॅकेटप्रमाणे तो असतो. 10%, 20%, 30%. अगदी सोपं करून समजून घ्यायचं झालं तर ही फार मोठी रक्कम येत नाही आणि दर वर्षाला असतं. त्यामुळे एकत्र साचून एकदम मला 1 लाख रुपये टॅक्स आला आहे असं कधीच होत नाही. त्यामुळे सगळ्यांनी निश्चिंत असावं ही कृपया सर्वात मोठी विनंती आहे. कारण ह्याच्यातनं सुद्धा प्रचंड टेन्शन येतं आणि बापरे मग मी SWP पण करतोय, रक्कम तर हातात 10,000 येते आणि मला टॅक्स एकदम 40-50,000 भरावा लागतोय का? तर असं काही होत नाही. तर आता हा कॉन्सेप्ट आपल्याला समजला. आता प्रश्न असा आहे रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून SWP कशी करायची. तत्पूर्वी ही स्लाईड संपवताना मी हे सांगेन की आपण 30 लाख रुपये बघितले. 30 लाख रुपयाला मी 10% रिटर्न ॲन्युअली त्या फंडचं एक्सपेक्ट केलेलं आहे. 12 महिन्यांनंतर मला 31,88,000 एवढी रक्कम दिसते. का तर जरी 10,000 महिन्याला रिडीम होत असले तरी तो फंड इन्व्हेस्टेड असल्यामुळे माझे इन्व्हेस्टमेंटसुद्धा कंपाऊंडिंग इम्पॅक्ट घेऊन रिटर्न्स जनरेट करते. म्हणजे मी वर्षाला 1,20,000 तर काढलेच पण तरीही माझे 30 लाख जे कॅपिटल होतं त्याचं ते वाढून 31,88,000 झालं आहे. ठीक आहे. पण हे कुठे शक्य आहे? हे डेट फंडमध्ये किंवा हायब्रिड फंडमध्ये शक्य आहे. कारण डेट आणि हायब्रिड फंडला इक्विटी फंडपेक्षा कमी रिस्क असते आणि तिकडनं आपल्याला SWPचं पर्सेंटेज हे 6 ते 7% लावून दरवर्षी विड्रॉ पण करता येतात. 6 ते 7% नेट इन हँड म्हणतोय. इक्विटी फंडमधनं मग SWP का नाही लावता येत? तर लावता येत नाही अशातला काही भाग नाही आहे. असला कुठलाही नियम नाही आहे. जरूर लावू शकतो आपण. पण इक्विटी फंडला व्हॉलिटिलिटी जास्त इम्पॅक्ट करते. जर मार्केट चांगलं असेल तर इक्विटी फंड हे तुमचं कॅपिटल 30 लाखावरून अगदी 3 वर्षात 40 लाखावर पण घेऊन जाईल, 50 लाखावर पण घेऊन जाईल. पण जेव्हा अचानक व्हॉलिटिलिटी हिट करेल त्यात जर SWP चालू असेल, SWPची रक्कम पण मोठी असेल, त्याचं विड्रॉल पर्सेंटेज 9 किंवा 10% जर आपण ठेवलं असेल तर माझं कॅपिटल इरोड होत जाईल. इवन ते कॅपिटल पण खाली येऊ शकून ते नेगेटिव्हमध्ये जाऊ शकतं. आणि म्हणूनच इक्विटी फंड हा SWP करता सजेस्टेबल नाही. आपण दुसऱ्या आत्ता स्लाईडमध्ये पण पाहिलं की इक्विटी करता बेस्ट फंड्स कुठले आहेत. तर ते जे काही आत्ता फंड्स आपण आत्ता याच्यात पाहतोय ते सगळे तुम्ही बघितलं तर BAF आहेत. BAF म्हणजे बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड. आता युनियन इंडिया फंड आपण पाहिला, एडलवाईजचा फंड पाहिला, आदित्य बिर्ला सन लाईफ पाहिला, ICICI प्रुडेन्शियल पाहिला, HDFC बॅलन्स ॲडव्हान्टेजसुद्धा बरेच जण SWP करता घेतात. तो घेत असले तरी आपला SWP साठीचा तो रेकमेंडेड फंड नाही आहे. पण गेली 22-25 वर्ष तो फंड रॉकिंगली परफॉर्मन्स देतो आहे आणि गरजा भागतायत आणि त्या फंडची कन्सिस्टन्सी अमेझिंग आहे. त्याच्या फंड मॅनेजरमुळे जो एक अत्यंत नावाजलेला फंड मॅनेजर आहे प्रशांत जैन हे त्यांचं नाव. HDFC म्युच्युअल फंड उभं करण्याकरता आणि गेली 25 वर्ष सतत गाजत राहिला प्रशांत जैन यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. ते चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर आहेत आणि प्रशांत जैनसारखा मनुष्य जेव्हा HDFC बॅलन्स ॲडव्हान्टेज सांभाळतो तेव्हा इन्व्हेस्टरमध्ये सुद्धा निश्चिंतता असते. इन्व्हेस्टरसुद्धा एकदम कम्फर्ट झोनमध्ये असतात की बाबा ठीक आहे मला हा पण चांगलं रिटर्न देणार. आणि खरोखर जर आपण CAGR पाहिला तर ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम HDFC बॅलन्स ॲडव्हान्टेजनी अक्षरशः इक्विटी फंडसारखा CAGR दिलेला आहे. म्हणजे अगदी 14-15% CAGR आहे त्याचा. आता प्रश्न असा आहे की तो बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड नाही मुळात. तो जुना HDFC प्रुडन्स फंड आहे जो बॅलन्स फंड होता. म्हणजे कॅटेगरी ही बॅलन्स फंडची आहे पण त्याला नाव बॅलन्स ॲडव्हान्टेज दिल्यामुळे बरेच जण त्यात सुद्धा इन्व्हेस्ट करून SWP घेतात. याच्याशिवाय सुद्धा अजून काही फंड आहेत जसं DSP इक्विटी अँड बॉन्ड फंड आहे, कॅनरा रोबेको इक्विटी हायब्रिड फंड आहे, SBI इक्विटी हायब्रिड फंड आहे आणि असे बरेच फंड आहेत की IDFC बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड आहे, IDFC डायनॅमिक इक्विटी जो आत्ता आपण मागच्या स्लाईडमध्ये पाहिला तो आहे. सांगायचा उद्देश आयदर BAF कॅटेगरी आहे म्हणजे बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड किंवा डेट कॅटेगरी आहे जिकडनं आपण 6 ते 7% वर्षाला विड्रॉल लावू शकतो आपल्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमधनं. तो जर फंड 10%नी ग्रो करत असेल तर मी 10% रिटर्न कमावले, त्याच्यातले 7% विड्रॉ केले, वरचे 3% जे आहेत ते सुद्धा जे मला कंपाऊंडिंग देतात ज्याच्यामुळे आपल्याला दिसतंय की 30 लाखाची कॅपिटल व्हॅल्यू ही 31,88,000 केवळ 12 महिन्यांनंतर झालेली.
आता 1,88,000 1,20,000 काढल्यानंतरची ग्रोथ ही कोणाला आवडणार नाही. आता इथे मार्केट हे डिसेंट परफॉर्मन्स देत असलं पाहिजे म्हणून ही ग्रोथ आहे. तर तसंच जो बेस कॉर्पस आहे हा 30 लाख आहे. मी 3 लाख 5 लाख 7 लाख हा कॉर्पस म्हणत नाही आहे. आणि जसं मी मागच्या पण व्हिडिओजमधनं सांगत आलेलो आहे की जेव्हा आपण आपल्या गोलला अचीव करायचं असं म्हणतो तेव्हा 15-20 फंड एकत्र करण्यापेक्षा चांगले 5 फंड आपण निवडून त्याच्यात जर सतत कॉन्ट्रीब्यूट करत गेलो आणि मोठे कॉर्पस क्रिएट केले तर रिटायरमेंट प्लॅनिंगसारखा गोल SWP लावताना खूप सोपा होऊन जातो. आपल्याला एक चांगली हेल्दी SWPची अमाऊंट हातात येऊ शकते. कमी पर्सेंटेजमध्ये चांगली अमाऊंट हातात येऊ शकते. तो फंड इन्व्हेस्टेड राहू शकतो. तो फंड 10-11% जर ग्रो झाला कारण तो बॅफ कॅटेगरीत आहे चांगल्या डिसेंट मार्केटमध्ये तर हे फंड्स लिटरली 12-13-14% सुद्धा ग्रो झालेले ट्रॅक रेकॉर्ड्स आहेत. हे आपण बघू शकतो. याचे ट्रॅक रेकॉर्ड्स अवेलेबल आहेत आणि जे मी रेग्युलरली माझ्या SWPच्या क्लायंट्सना पाठवत असतो. पण आपण अगदी 10-11% मधली जरी ग्रोथ पकडली तर आपल्या असं लक्षात येऊ शकतं की बॉस मी 60% विड्रॉ केले, माझा पण 11% ग्रो झाला, 4% कंपाऊंडिंग मला मिळालं आणि मोठा कॉर्पस होता. याचा अर्थ जर मी पुढची 10 वर्ष मी SWP घेत राहिलो तर नुसती SWPची अमाऊंट मला मिळणार नाही तर माझा फंड हा 30 लाखांवरनं 35 लाख 40 लाख 50 लाख 60 लाख असा ग्रो होत जाणार आहे. जे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण त्यावेळेला माणसाला फक्त अप्रिसिएशनची गरज नसते तर प्रिझर्वेशनची पण गरज असते. सो माय कॅपिटल नॉट ओनली शुड बी इन्व्हेस्टेड बट शुड बी इन्व्हेस्टेड इन सच अ मॅनर दॅट ॲक्च्युअली इट फुलफिल्स माय रिटायरमेंट नीड. इट गिव्स मी अ मंथली कॉन्ट्रीब्युशन, इट गिव्स मी अ मंथली अमाउंट थ्रू विच I can fulfill my monthly expenses. But not only that, because it is invested, it should appreciate at the same time make sure that my capital is preserved. That exactly is the motto of a retired individual. आणि इथेच बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरी किंवा आपली डेट फंडची कॅटेगरी येते आणि म्हणून मी SWP करताना हे फंड सजेस्ट करतो. मग त्याच्यात कुठला फंड निवडायचा हे खूप नंतर आलं. प्रश्न असा आहे SWP कॉन्सेप्ट समजली आहे का? मग SWP आपल्याला काय करून देतं? SWP हे रिटायरमेंट प्लॅनिंगचं एक टूल आहे. आपल्याला मंथली देण्याचं टूल आहे जे आपण आधीच्या स्लाईडमध्ये पण पाहिलेलं आहे. पण कॉन्सेप्ट मुळात क्लिअर पाहिजे आणि रिटायरमेंट प्लॅनिंग हा गोल जर खूप क्लिअर असेल, माझ्या हातात किती वेळ आहे हे क्लिअर असेल, मला कॉन्ट्रीब्युशन हे दर वर्षाला सतत हळूहळू वाढवायचं आहे माझ्या बजेटनुसार हे क्लिअर असेल तर 12, 15, 20 वर्षांनी खूप चांगला हेल्दी फंड, चांगला कॉर्पस हा क्रिएट केला जाऊ शकतो. जाता मी एवढंच म्हणेन, प्रत्येक गोल करता जितका जास्त काळ हातात तितका तो गोल अचीव करणं सोपं होतं. मुद्दा क्रमांक 2, तितकंच माझं कॉन्ट्रीब्युशन त्या गोलला कमी दिलं जाऊ शकतं. 3, माझ्याकडे आपोआप स्वयंशिस्त येते की नाही माझा फोकस आहे, मला पुढची 25 वर्ष अथकपणे रिटायरमेंट प्लॅनिंगवरती काम करायचं आहे आणि त्याच्याकरता आत्ता माझं बजेट 5,000 रुपये दर महिना फेअर इनफ, पण ते मी हळूहळू वाढवत जाऊन 25 वर्षात माझ्यासाठी लागणारा 3.5 कोटी 4 कोटी 5 कोटी 10 कोटी हा कॉर्पस क्रिएट करणार आहे. हे आकडे खूप मोठे वाटतात पण 25 वर्षात हे आकडे क्रिएट करणं म्युच्युअल फंड्स किंवा डायरेक्ट इक्विटी म्हणजे शेअर स्टॉक्स अँड स्क्रिप्ट्स ॲट द सेम टाईम म्युच्युअल फंड्स या दोन्हीतून सहज शक्य आहे. प्रश्न येतो कंटाळा, प्रश्न येतो फोकस नसणं, प्रश्न येतो प्लॅनिंग न करणं आणि सर्वात नंतरचा प्रश्न प्लॅनिंग केलं तरी पण एक्झिक्युशनमधला गाफीलपणा, एक्झिक्युशनमधला कंटाळा, स्वतःला अपडेट न ठेवण्याची वृत्ती आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या हातात कायमच कमी असलेला वेळ. मला असं वाटतं SWP ही कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाली असेल आणि आपण त्याच्यावरती निश्चितपणे विचार करू. जसजशी आपली वेळ येईल किंवा जसजशी कोणाला गरज असेल निश्चितपणे मी 1-on-1 भेटून SWP प्लॅन करून द्यायला मदत करू शकेन. पुढल्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन नक्की भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.